टेंभुर्णीत पतंगाचा मांजा अडकून 13 वर्षीय मुलगा जखमी। टेंभुर्णी प्रतिनिधी। टेंभुर्णी तालुका माडा येथे पतंगाचा मांजा अडकल्याने प्रियांशू बाळासाहेब कदम वय 13 बेंबळे रोड टेंभुर्णी हा मुलगा जखमी झाला असून त्याच्या चेहऱ्यावर 3 ठिकाणी टाके घालण्यात आले आहेत। ही घटना जयश्री हॉस्पिटल समोर बेंबळे रोडला सोमवारी सायंकाळी 7च्या सुमारास घडली। चायनीज मांजा हा जीवघेणा असून त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याने त्याच्या विक्रीवर बंदी आणण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की प्रियांशू बाळासाहेब कदम हा सोमवार दिनांक 28 रोजी किराणा दुकानला खरेदी करण्यासाठी गेला होता। माघारी परत येताना बेंबळे रोडच्या जयश्री हॉस्पिटलच्या समोरून येत असताना तुटलेल्या पतंगाचा मांजा त्याच्या तोंडावरती अडकला। यामध्ये त्याच्या नाकाचे वर डोळ्यांच्या बाजूला व कानाच्या मागील बाजूस मांजाने कापूस रक्तबंबाळ झाले आहे। यामध्ये 3 ठिकाणी खोलवर कापले असून 3 ठिकाणी टाके पडले आहे। या घटनेमुळे मांजा लावून पतंग उडवणारे आणि मांजा विकणाऱ्या दुकानातून मांजा जप्त करून दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप। वय 13 वर्ष असणारा विद्यार्थ्याला जी काही मांजामुळं दुखापत झालेली आहे, माझी पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की टेंभुर्णी शहरामध्ये हे जे काही मांजे विकणारे जे काही दुकानदार आहेत त्यांची तत्काळ या ठिकाणी दुकानांची तपासणी करावी आणि ही मांजावरती बंदी असताना सुद्धा जे काही विक्रेते आहेत यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत आणि हे घडणारे प्रसंग टाळावेत। कुठल्याही एखाद्या गोष्टीला गांभीर्याने घ्यावं। आज त्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी जीव जाऊ शकत होता। कालही एका ठिकाणी एका दुचाकीवाल्याला मांजा त्याच्या गळ्यात अडकला होता, पण दुसऱ्या बाजूला हे नसल्यामुळं म्हणजे त्या मांजामुळे त्याला इजा झाली नाही। तर तत्काळ प्रशासनानं या बाबींमध्ये दुकानदारांची चौकशी करावी आणि जे कोणी हे विकत असतील त्यांच्यावरती तत्काळ गुन्हे दाखल करावे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, टेंभुर्णी पोलीस स्टेशन। टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व दुकानदार आणि नागरिकांना मी आवाहन करतो की आजकाल काही ठिकाणी पतंग उडवण्याचे जो मांजा असतो तो काही गैरप्रकार चालले असल्याचे आढळून येत आहे। तरी सर्वांना मी आवाहन करतो की जर कोणी असे काही मांजाने पतंग उडवताना आढळून आले तर त्याच्या विरुद्ध मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल। तसेच दुकानदार या लोकांकडे जर मांजा दोरा काही मिळून आला तर त्यांच्या विरुद्ध देखील कारवाई करण्यात येईल। तरी दुकानातील कुठल्याही ग्राहकाला मांज्याचा दोरा तो कोणीही देऊ नये असं मी या ठिकाणी आवाहन करतो, जेणेकरून कोणाला त्यामुळे